श्रीरामपुरात शिवस्मारक लोकार्पण सोहळा, ऐतिहासिक प्रेरणा आणि अभिमानाचा क्षण। श्रीरामपूर दि. 1 नोव्हेंबर प्रतिनिधी। श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण येत्या रविवारी दि. 2 नोव्हेंबर 2025 संपन्न होणार असून हा सोहळा श्रीरामपूरकरांच्या मनातील स्वप्नपूर्तीचा आणि ऐतिहासिक प्रेरणेचा क्षण ठरणार आहे। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हा सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त करत नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। नवचैतन्य निर्माण करणारे प्रेरणा स्रोत। संगमनेर श्रीरामपूर नेवासा मार्गावरील भाजी मंडई समोर हे शानदार शिवस्मारक उभारण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी राजवटीची उदात्त प्रेरणा भावी पिढ्यांना देणारे हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणार आहे। डॉक्टर विखे पाटील म्हणाले, हे स्मारक श्रीरामपूरकरांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करेल। मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा। या गौरवशाली लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे। पद मान्यवर। उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय ना. उदयजी सामंत। अध्यक्षस्थान अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय ना. डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील। यावेळी शहरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची दिशा। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नमूद केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि लोकसेवेची दिशा मिळते। श्रीरामपूर सारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणे ही अभिमानाची बाब आहे आणि या स्मारकामुळे इतिहासाची प्रेरणा चिरकाल मिळत राहील। श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय जोडणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी समस्त शिवप्रेमी श्रीरामपूरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे भावनिक आवाहन डॉक्टर विखे पाटील यांनी केले आहे। RKS न्यूज साठी शफिक शेख, श्रीरामपूर।